हे बघा, हे सगळं सामान मी मॉलमधून आणलेलं आहे. नमस्कार. तर मी घरी आलेली आहे आणि मी सुपर मार्केटमध्ये मला शूटिंग करायचं होतं हे सगळं शॉपिंग करताना. पण मला तिथे अलाउ नाही केलं शूटिंग करण्यासाठी. तर ह्या सगळ्या वस्तू मी आणलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला आता एक-एक दाखवते. तर आपली जी बेसिक गरज असते आपल्या घरांमध्ये दूध. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की फॉरेनमध्ये आपल्याला पिशवीत जसं दूध येतं गाईचं किंवा म्हशीचं तसं येत नाही. असे टेट्रा पॅक मिळतात. तर मी हे टेट्रा पॅकच आणते चहा, कॉफीसाठी. आणि मुलांना दूध पिण्यासाठी असे छोटे पॅकेट्स मिळतात फ्रुटी सारखे. इथं मागे स्ट्रॉ असते, तर त्यांना ते स्ट्रॉ घालून प्यायला आवडतं, त्याच्यामुळे मुलांसाठी असं दूध आणते छोट्या पॅकेटमध्ये. त्याच्यानंतर हे तेल आहे. तर इथे सनफ्लॉवर ऑइल नाही मिळत, त्याच्यामुळे मग आपल्या कुकिंगला साजेसं असं त्या सिमिलर टेस्टचं हे मला कोकोनट ऑइल मिळालं. तर मी हेच वापरते इथे आल्यापासून. याने काय आपल्या पदार्थाची चव जास्त बिघडत नाही. त्याच्यानंतर हे आहे टोफू. तर हे टोफू असतं हे पनीर सारखंच असतं. म्हणजे जसं पनीर आपण गाईच्या दुधापासून किंवा म्हशीच्या दुधापासून बनवतो, तसंच हे टोफू हे सोयाबीनच्या दुधापासून बनवतात. तर हे सुद्धा एक चांगला सोर्स आहे प्रोटीन्सचा. तर प्रोटीनसाठी हे टोफू इथे बरेच जण वापरतात. आणि मी एक आणून बघितलं टेस्टसाठी. मुलांना जसं मी पनीरची भाजी बनवून देते तसं बनवून दिलं, तर त्यांना ह्याची टेस्ट खूप आवडली. तर मग मी आता हे टोफू वापरते. जशी पनीर मसाला वगैरे भाजी करते तशीच मी याची टोफू मसाला भाजी करते. तर मला ॲक्च्युली पनीर सुद्धा ट्राय करायचं इथं. म्हणजे ह्या दुधापासून मी ट्राय केलं, तर ते बनलं नाही नीट. तर त्याच्यामुळे ना मी हे क्रीमर आणलेलं आहे. हे नेस्लेचं क्रीमर आहे. तर हे क्रीमर मी फुल फॅट दुधामध्ये टाकून मी ते पनीर बनवण्याचा ट्राय करणार आहे. तेव्हा पण मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन कसं बनलं ते. तर त्याच्यानंतर ही अंडी आहेत. ही अंडी आहेत आणि हे खाऊ आहे मुलांचा. ही कॉफी आहे, नेसकॅफे आहे. आपल्या कॉफी सारखीच लागते आणि मला आवडते. हे कोलगेट आहे. तर याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते आपल्या कोलगेटपेक्षा, पण ठीक आहे, आम्हाला चालते. आणि हे असे फ्रोझन पीस इथे मिळतात. इथे मटारच्या शेंगा मिळतच नाही, कुठल्याच सीझनमध्ये मिळत नाही. त्यामुळे हे मला फ्रोझन पीसच घ्यावे लागतात. जर कधी मसाला भात करायचा असेल, पुलाव करायचा असेल किंवा मटारची आमटी वगैरे करायची असेल, तर मग मी हेच मटार वापरते. हे लिंबू आहेत. हे असे पॅकेटमध्ये मिळतात आणि मोठी असते याची साईज. अगदी छोट्या साईजचे लिंबू सुद्धा असतात, पण मी हे मोठे आणते. हे बनाना आहे. हे ऑरेंजेस आहेत. हे ऑरेंजेस खूप छोट्या छोट्या साईजचे असतात आणि ऑरेंज इथे 12ही महिने मिळतात. हे बघा, ह्याची साईज खूप छोटी छोटी आहे. ही द्राक्ष आहेत. ही पण खूप गोड असतात. पपई आहे आणि हे एक लोकल फ्रूट आहे. तर आणि हे सुद्धा एक लोकल फ्रूट आहे. हे मगाशी मी मार्केटमध्ये तुम्हाला दाखवलं. हे कट केल्यानंतर ह्याच्या आतमध्ये सीताफळासारखा बिया असतात. ह्याच्या पांढरा गर असतो आणि त्याच्या आतमध्ये काळ्या कलरची बी असते. तर ह्याची थोडीशी आंबटसर चव लागते आणि हे तर गोड लागतं. पण ही फळं म्हणजे मलाच फक्त घरामध्ये आवडतात, त्यामुळे माझ्यासाठी एक एकच आणलेलं आहे. हे ॲपल्स आहेत. ॲपल्स खूप गोड असतात इथले, प्रचंड गोड असतात. पपई सुद्धा खूप छान असते, खूप गोड असते. आणि फळांमध्ये अजून आणले आंबा. तर आंबे इथे 12ही महिने उपलब्ध असतात, त्याच्यामुळे आपण कधी खाऊ शकतो. आपल्याकडे जसा बदामी आंबा असतो ना, त्या बदामी आंब्याच्या चवीचा हा आंबा आहे. आणि इथे एकच जात मिळते, म्हणजे असाच आंबा मिळतो. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती नाही आहेत. हापूस, पायरी, बदामी, केशर अशा वेगवेगळ्या जाती नाही आहेत. तर हा एकाच टाईपचा आंबा इथे मिळतो आणि मग तो 12ही महिने मिळतो, त्यामुळे कधी आणून खाऊ शकतो. तर हे सगळे फ्रुट्स आहेत. फ्रुट्स आम्ही जास्त आणतो मुलांना स्नॅकिंगसाठी. काही वेगळं काही जंक फूड खाण्यापेक्षा फ्रुट्स बरे असतात आणि शर्विलाही रोज टिफिनला मी फ्रुट्सच देते, त्यामुळे फ्रुट्सचं प्रमाण जास्त असतं. तर आता भाज्या दाखवते मी तुम्हाला. तर भाज्यांची व्हरायटी खूप कमी आहे इथे. खरं तर आपला भारत देश इतका समृद्ध नाही, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल असतात, पण आपल्याला तेव्हा जाणवत नाही ते. पण
पण इथे आल्यानंतर मात्र असं जाणवतं बाहेर आल्यानंतर की खूप कमी भाज्यांचे प्रकार अवेलेबल आहेत आणि आम्हाला जास्तीत जास्त ना आठवड्यातून खूप दिवस नॉनव्हेज खावं लागतं, कारण इथे भाज्या खूप कमी मिळतात. अगदी 4 ते 5 भाज्याच आपल्या आहेत, आपल्या ओळखीच्या आहेत आणि त्याच आपण खाऊ शकतो. तर त्या पण कधी कधी मिळत नाहीत. तर आज मला लाल भोपळा छान मिळालेला आहे. लाल भोपळा शक्यतो असतो इथे. ढोबळी मिरची कधीतरीच मिळते. तर ही अशी सिमला मिरची जशी आपली इंडियात असते, तर ही सिमला मिरची आहे. छोट्या साईज मी आणलेला आहे. आता मी भरून सिमला मिरची करेल. आणि भेंडी मी तुम्हाला मग अशी दाखवलीच. ही भेंडी आहे, ही थोडी निबार असते. ज्याच्या ज्या बिया असतात त्या निबार असतात, आपल्यासारखी कोवळी भेंडी नसते. पण आता दुसरा ऑप्शनच नसतो, त्याच्यामुळे ती घ्यावीच लागते. कारण माझ्या मोठ्या मुलाला कृष्णेला भेंडीची भाजी खूप आवडते. आणि ही कांद्याची पात आहे. तर कांद्याची पात पण अशी एवढ्या छोट्या छोट्या जुड्यांमध्ये असते आणि ती प्रत्येक वेळेस अवेलेबल असेलच असं नाही. मला कधी कधी फक्त ही एकच एवढी जुडी मिळते आणि तरी मी ती घेऊन येते. जेव्हाही मला ही कांद्याची पात मिळेल तेव्हा मी घेऊन येते, कारण फक्त एवढी एकमेव पालेभाजी जी इथं मिळते. बाकी कुठल्याही पालेभाज्या, मेथी नाही मिळत, पालक मिळत नाही. त्याच्यामुळे मग ही मिळाली की मी लगेच उचलते आणि घेऊनच येते, कारण मला पालेभाज्या खायची खूप सवय होती इंडियाला असताना. हा कोबी आहे, कोबी इथे मिळतो. आणि हे कांदे बटाटे आहेत. तर कांद्यांमध्ये सुद्धा हा लाल प्रकारचा कांदा हा पण एक प्रकार आहे, किंवा पांढरा कांदा पण मिळतो इथे, म्हणजे तो मोठ्या साईजचा असतो. तर हा आपल्यासारखाच कांदा आहे, लाल कांदा. तर एवढ्या भाज्या मला मिळाल्या, म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि दोडका मिळालेला आहे. हा दोडकाही कधीतरीच मिळतो. जेव्हाही मिळतो तेव्हा मी दोडके घरी आणते, कधी त्याची भाजी करते, कधी चटणी करते. तर बघू शकता तुम्ही भाज्या केवढ्या मिळाल्यात. फळांपेक्षा कमी भाज्या मिळाल्यात मला. कांदापात मिळाली आहे, भेंडी, सिमला मिरची, दोडका आणि कोबी एवढ्याच भाज्या मिळालेल्या आहेत मला. बाकी काही व्हरायटी नाही. तर ह्याच भाज्या मला कधी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करून कराव्या लागतात व्हरायटीसाठी. तर मग भाज्या कमी, आणि आम्ही नॉनव्हेज जास्त इथे खातो. इथे आम्हाला वार पाळता येत नाही की आज सोमवार आहे, आज गुरुवार आहे, आज शनिवार आहे, तर आज आपण नॉनव्हेज खाऊ नये किंवा खायचं नसतं असं आम्हाला फॉलोच करता येत नाही, कारण भाज्या खूप कमी मिळतात. म्हणजे जेव्हा भाज्या नसतात तेव्हा मग आम्हाला नॉनव्हेजच खावं लागतं. तर फिशचे खूप प्रकार इथे मिळतात. सी फूड खूप प्रमाणात अवेलेबल आहे. तर सी फूड पण मी इथे आणलेलं आहे. आणि नॉनव्हेज आहे, म्हणजे हे चिकन आहे. तर हे चिकनचे सेपरेट मी विंग्स आणलेले आहेत फ्राय करण्यासाठी. हा एक फिश आहे. हा सुरमईसारखा वाटतो, म्हणजे आपल्याकडे जसं आपण सुरमई आणतो तसंच हा दिसतो आणि लागतो पण चवीला तसाच. हे एक वेगळं चिकनचं एक पॅकेट आणलंय 1 kgचं चिकन करीसाठी. त्याच्यानंतर हा जो एक पॅम्पॅनो नावाचा फिश आहे इथं, हा सेम आपल्या पॉपलेट सारखा दिसतो आणि लागतो सुद्धा. टेस्टही तशीच लागते. त्यामुळं हा फिश जेव्हा मार्केटमध्ये अवेलेबल असेल तेव्हा मी घेऊन येते घरी. आणि हे श्रिम्स आहेत, म्हणजे प्रॉन्स आहेत, झिंगे आपण म्हणतो ज्याला. तर हे विथ कव्हर इथे मिळतात. त्याचं कव्हर आपल्याला सेपरेट काढावं लागतं घरी येऊन. त्याचा तो काळा धागा काढावा लागतो आणि त्याच्यानंतर ह्याची भाजी करावी लागते. तर हे सी फूड किंवा फिश आणि चिकन हे मुबलक प्रमाणात अवेलेबल असतं मार्केटमध्ये. त्याच्यामुळे हे कायम दर आठवड्याला माझ्या घरात येतच येतं. मग जेवढ्या भाज्या मला मिळतात तेवढ्या मी आणते आणि त्या करते. आणि भाज्या संपल्या की मग आम्हाला नॉनव्हेजवर शिफ्ट व्हावं लागतं. तर मग ही सगळी शॉपिंग मला मॉलमध्येच तुम्हाला दाखवायची होती, पण तिथं मला जमलं नाही दाखवायला, म्हणून मग मी निवांत घरी येऊन मग दाखवली. आता हे सगळं सामान व्यवस्थित फ्रीजमध्ये सेट करणार आहे. तर हे असं लिमिटेड भाज्यांमध्ये मला खूप माझं ती स्वयंपाकाची कला वापरून मला त्या भाज्यांमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज वापरून व्हरायटी आणावी लागते कुकिंगमध्ये. कारण घरात मुलं आहेत, त्यांना त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. तर मी एकाच गोष्टीच्या 2-3 रेसिपीज बनवते. तर इथं बऱ्याच गोष्टी मिळत नाहीत ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकात आपल्याला गरजेच्या असतात. तर त्यासाठी मी काय हॅक्स वापरते, किंवा ह्या एका गोष्टीच्या मी 4-5 रेसिपीज कशा बनवते. तर त्या रेसिपीज पण मी तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर त्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय एव्हरीवन.